नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची जागा वाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा। शहांच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते। तर आज शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची बैठकीची शक्यता आहे। भाजप आता 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाला 55 ते 60 अशा जागांच्या फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा। सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा। विदर्भामध्ये 45 जागा जिंकण्यासाठी कामाला लागा। भाजपच्या मिशन विदर्भमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। जागा वाटपावर लवकरच होईल निर्णय। बैठकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। सकारात्मक बैठक झाली आहे। जागा वाटप समन्वयाने होणार आहे। बैठकीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य आहे। 62 ते 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात। नागपूरमधील बैठकात शहांचं हे वक्तव्य आहे। किती जागा पडणार ही चाचपणी करण्यासाठी अमित शहांचा हा दौरा। महाराष्ट्राच्या दौऱ्यासंदर्भात जयंत पाटलांचा टोला। ताकदीनं मैदानात उतरा, पुढे आपलाच विजय होणार। संभाजीनगरमधील भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना। गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर आहेत। उत्तर महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेतील। 1200 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील। तर नाशिकच्या दौऱ्यानंतर अमित शहा कोल्हापूरमध्ये जातील। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची दिल्लीवारी। विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना भेटतील। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईमध्ये बॅनरबाजी। बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, बॅनरवर उल्लेख। राज्यात जसे लिंगपिसाट आहेत तसे सत्तापिसाट देखील आहेत। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्यात। सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर ही टीका। शरद पवार आमचे दैवतच, इतके दिवस आमचं पवारांच्याच नेतृत्वामध्ये काम, आता आम्हालाही काम करू द्यात, अजित पवारांचं विधान। अजित पवारांनी त्यांचा स्वभाव कन्सल्टन्सी कंपनीकडे दिलाय। कन्सल्टंट अरोरा जे सांगतील ते विधान करतात, जयंत पाटलांचा टोला। साहेबांना दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका। दैवताला मंदिराबाहेर काढायला निघालात, तुमची प्रत्येक भूमिका ही दैवताच्या विरोधातच होती। जितेंद्र आव्हाड यांचा अजितदादांवर पलटवार। एका मोठ्या नेत्यानं पवारांसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तुतारी हाती घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही असं त्यांना वाटतंय, जयंत पाटलांचा दावा। येवल्याची ओळख आता पैठणची, मात्र आज विश्वासघाताचा वास येतोय। अमोल कोल्हेंची येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्यावर टीका। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। तर आज न्यायमूर्ती सुनावणी होण्याची शक्यता आहे, वकिलांनी माहिती दिली आहे। मनोज जरांगेंनी तब्येत खालवलेली आहे। गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन लावून घेतली आहे। जरांगेंवर सध्या उपचार सुरू आहेत। आजचा 9वा दिवस आहे उपोषणाचा। जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, उदय सामंतांनी केली विनंती। जरांगेंच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होत्या। अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला। दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षयला ताब्यात घेतलं होतं, पोलिसांकडून स्पष्ट। आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव। अक्षय शिंदेला बनावट चकमकीमध्ये मारण्यात आलंय, अक्षयच्या वडिलांचा आरोप आहे। एन्काउंटर विरोधात याचिकेवर आज सुनावणी होईल। अतिरक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आणि शवविच्छेदन अहवालातली ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडून सुपूर्द करण्यात आलाय। तर 5 डॉक्टरांच्या पॅनलकडून तब्बल 7 तास अक्षयचं शवविच्छेदन। एन्काउंटर करणाऱ्या संजय शिंदेचं ट्रॅक रेकॉर्ड तपासास जयंत पाटलांची मागणी आहे। अक्षय शिंदेचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही, पण संस्था चालकांवर कारवाई करावीच लागेल, जयंत पाटलांची भूमिका। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या पोलीस व्हॅनची तपासणी। पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे 4 शेल सापडलेत। फॉरेन्सिक टीमनं व्हॅनमधून रक्ताचे नमुने देखील घेतलेत ताब्यात। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर जालन्याच्या वडीगोद्रीमधील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। पंढरपुरातील धनगर समाजाचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं, तर समाजाच्या आग्रहास्तव उपोषण स्थगित केलेलं आहे। उपोषणकर्ते प्रदीप बरोडे यांची प्रतिक्रिया। शरद पवार 28 सप्टेंबरला कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर जाणार। पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांच्या भाजप प्रवेशानंतर पवारांच्या दौऱ्याला महत्त्व। गणेश धात्रकांचा पुढचा वाढदिवस आमदार असताना साजरा करायचा आहे। पवारांच्या सूचनेनंतरही राऊतांकडून गणेश धात्रकांच्या उमेदवारीचे संकेत। इथला आमदार पिसाळलेला हत्ती, त्याला गाडायचा आहे। संजय राऊतांचं नाव न घेता सुहास कांदेंवर निशाणा। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध तर बेकायदेशीर कृती केल्यामुळे समितीवर 1 लाखाचा दंड देखील ठोठावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर असतील। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी 13 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था। मोदींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे।
मोदींच्या दौऱ्यामुळे 300 ऐतिहासिक वास्तू अमेरिकेनं परत केलेल्या आहेत भारताला, तर सेमीकंडक्टर आणि इतर उद्योगांबाबत करार झालेत. मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक. राज ठाकरे 27 आणि 28 सप्टेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर. विदर्भामधील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. मी लाचारी केली नाही, भाजपच्या नेत्यांनी लाचारी केली आहे. माझं संतुलन बिघडलं म्हणता मग माझ्यावर तासभर का बोलता? भाजप नेत्यांच्या टीकेनंतर एकनाथ खडसे यांचा सवाल. भाजपच्या जवळ जे जातात त्यांना सगळं माफ असतं, मात्र लांब गेल्यास त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात. जयंत पाटलांची भाजपावर टीका. दोघांच्या भांडणात घरांना आग लागली तरी चालेल या लायकीची ही माणसं. तानाजी सावंतांची ओमराजे निंबाळकर, राणा जगजित सिंह यांच्यावर ही टीका आहे. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटलांची भेट. शिवस्वराज्य यात्रा येवल्यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंना निवेदन. बारामतीमध्ये जय पवारांची भर पावसामध्ये कार्यक्रमाला हजेरी. जय पवार बारामतीमध्ये तळ ठोकून. जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून भाजपमध्ये रस्सीखेच. माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांच्यानंतर आता जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकरांच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची मागणी. काश्मीरमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान. 239 उमेदवार रिंगणामध्ये. 25 लाख मतदार हक्क बजावणार आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ओबीसी व्हीजेएनटी त्याचबरोबर एसबीसीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठीची उत्पन्न दाखवल्याची अट रद्द करण्यात आली. त्याऐवजी आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सरकारकडे बंधनकारक असेल. राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आज रजेवर. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली, तर पंढरपूरमधील दर्शन मंडप रांग सुविधेसाठी 129 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश असेल. नागपूर जिल्ह्यामधील करोडाईच्या आता 2119 मेगावॅट विस्तरित वीज प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली, तर कोराडीमध्ये आता नवीन 660 मेगावॅटचं 2 थर्मल पॉवर युनिट होतील. आज पुणे आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशिमला ऑरेंज अलर्ट. मुंबई शहरासह उपनगरामध्ये पहाटेपासून पावसाची संततधार. अंधेरी, दादर, लोअर परळ या भागात जोरदार पाऊस. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळणार. लातूर जिल्ह्यातील निम्न तोरणा धरणाचे 12 दरवाजे उघडलेत. आता मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. लातूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. लातूर जिल्ह्यातील मुरुड, चांडेश्वरसह शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण झाले. मुसळधार पावसाचा लातूर जिल्ह्यामधील शेती पिकांना मोठा फटका. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं साहित्याचं मोठं नुकसान. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. कपाशी, मका आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. परतीच्या पावसाची पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी 5ही धरणं 100% भरली आहेत. खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता. पुण्यातील नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं 100% भरली आहेत. मराठवाड्यामधील सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर. लातूर आणि संभाजीनगरमध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर. लातूर शहरातील काही भागात पुरामुळे दुचाकी बुडाल्या. निम्न तेरणा प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले. तेरणा प्रकल्पही पूर्णपणे भरलेला आहे, तर तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पश्चिम रेल्वेवर आज 4.5 तासांचा ब्लॉक असेल. गोरेगाव, कादिवली या स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांमुळे ब्लॉक. रात्री 12:15 ते पहाटे 4:45 पर्यंत ब्लॉक. दक्षिण मुंबईमधील बँक बे रेक्लेमेशन योजनेमधील आता ब्लॉक 3 ते 4चा MMRDA कडून आराखडा तयार करण्यात आलाय. नरिमन पॉइंट समुद्रामध्ये भराव टाकणार आहे. कल्चरल प्लाझा, मरीन प्रकल्प या परिसराला नवा साज येईल. बदलापूर नवी मुंबई प्रवास 20 मिनिटात होणार आहे. आता MMRDAनं विमानतळ प्रवेश नियंत्रण मार्ग तयार केलाय, तर 20 किलोमीटरच्या मार्गासाठी 10,833 कोटी रुपये खर्च झाला आहे. नवी मुंबईत उद्या संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहील. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहील. पुढील 6 महिन्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण होण्याची शक्यता आहे. मोदींच्या उपस्थितीत 5 ऑक्टोबरला सुखोईची चाचणी होईल. मुंबईतील करी रोड परिसरामधील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद. सेनापती बापट मार्गावरील प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा विस्कळीत. नवी मुंबईच्या APMC मार्केटमधील कांदा महागलेला आहे. घाऊक बाजारामधील कांद्याचे दर प्रति किलो 50 रुपयांवर. मुंबईतील म्हाडाच्या 2330 घरांसाठीच्या अर्जांची 27 सप्टेंबरला यादी. म्हाडाच्या वेबसाईटवर 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता यादी प्रसिद्ध होईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिली अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येईल. BKC ते आरे कॉलनी मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार. 10 ते 50 रुपये इतकं तिकीट दर असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 11वी प्रवेशाच्या 6व्या विशेष फेरीत 835 विद्यार्थ्यांना प्रवेश. विद्यार्थ्यांना आजच प्रवेश निश्चित करावा लागेल.
सोनं नव्या उच्चांकावर. मंगळवारी सोन्याच्या दरामध्ये 600 रुपयांची वाढ. सोनं प्रतितोळा 75,600 रुपयांवर तर चांदी 89,800 रुपये प्रति किलोवर गेली आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि गजल गायक हरिहरन यांनी घेतले साईबाबांचं दर्शन. शिंदेगडाकडून मुंबईच्या कांदिवलीमध्ये पेढे वाटत एन्काउंटरचा जल्लोष. कार्यकर्त्यांकडून पोलिसांचं समर्थन. धुळ्याच्या शिंदेखेड्यातील जनता हायस्कूलमध्ये आरोपीच्या एन्काउंटरनंतर जल्लोष. मुलींनी एकमेकांना पेढे भरवत व्यक्त केला आनंद. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील कावी पिंपरी गावामधील आता 4 तरुणांची एकाच वेळी सैन्य दलात निवड झाली. 4ही तरुणांचं गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जळगाव पिंक रिक्षाच्या थांब्यांसाठी व्यवस्था करण्याची मागणी. अजित पवार गटाच्या महिला आघाडीचं महापालिका आयुक्तांना निवेदन. धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून 1,25,000च्या 2 दुचाकी हस्तगत. दोघांना अटक. धुळ्यात लसूण 400 रुपये प्रति किलो. लसणाच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ. नंदुरबारमध्ये दिशा समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती न दिल्यानंच खासदार गोवाल पाडवी नाराज झाले. माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. नंदुरबारमधील शेतकरी आर्थिक संकटात. आता रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीनवर फवारणी. एक महत्त्वाची बातमी. मोबाईल कॉन्सलद्वारे आता फसवणूक, सायबर घोटाळे, डेटिंग स्कॅम त्याचबरोबर संबंधित 6 लाख मोबाईल बंद झाले. तर आता 65,000 URL आणि 600 ॲप्स ब्लॉक असतील. अमेरिकेचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सेमी कंडक्टरला चालना देण्याच्या दृष्टीनं दौरा महत्त्वाचा ठरला आहे. मानवतेचं यश आपल्या सामूहिक शक्तीत आहे, युद्धभूमीमध्ये नाहीये. न्यूयॉर्कमधील शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य. पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. संघर्षाचं चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठीच भारताकडून आता सर्वतोपरी मदतीची पंतप्रधान मोदी यांनी ग्वाही दिली. कर्नाटकचे सीएम सिद्धरामय्यांवर जमीन घोटाळ्याचा खटला चालणार आहे. हायकोर्टानं राज्यपालांना आदेश कायम ठेवलेला आहे. सिद्धरामय्या यांची याचिका फेटाळली आहे. यूपीमध्ये खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नेमप्लेट अनिवार्य. संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये CCTV आणि मास्क घालणं देखील आवश्यक. योगी सरकारचे अनेक मोठे निर्णय. हरियाणामध्ये 1 दिवसाची सरकारी सुट्टी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासगी कर्मचाऱ्यांना देखील पगारी सुट्टी. सरकारकडून अधिसूचना.